सोलापूर भाजप म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष असे सांगितले जाते, मात्र सोलापूर शहरात मात्र याला छेद देणारे चित्र दिसत आहे। सोलापूर शहर उत्तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती यांनी जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या ठाम मागणीसाठी सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालयासमोर आक्रमक उपोषण सुरू केले आहे। भाजप आता भाजप राहिलेली नाही, काँग्रेसमय झालेली आहे असे बोलत जुन्या नगरसेवकांचेही नवीन उमेदवारांमुळे पत्ता कट होत असल्याचे संताप पुरुषोत्तम पोबत्ती यांनी व्यक्त केले। अनेक वर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या नव्या लोकांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप पोबत्ती यांनी केला आहे। रक्त, घाम आणि आयुष्य घालवून पक्ष उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज बाजूला सारले जात आहे। हे कदापि सहन केले जाणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे। भाजप नेतृत्वाने वेळेत दखल घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही पोबत्ती यांनी दिला आहे। जोपर्यंत जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। या उपोषणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता पक्षाचे वरिष्ठ नेते या असंतोषाची दखल घेतात की दुर्लक्ष करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।